अरबाज पटेल इज द मॅन ऑफ द मॅच. या अगोदरचा जो सामना राहिला त्याचा सामनावीर अरबाज पटेल राहिलेला. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झालेली आहे आणि सिकंदर स्पोर्ट महापोलीच्या विरोधात तुम्ही पप्पू 11 नांदिटने असा सामना या ठिकाणी पाहाल. मित्रांनो, आपण जी स्पर्धा पाहता जय बजरंग पावर शेलार चषक 2025 क्रिकेटचा महासंग्राम आपण या ठिकाणी अनुभवतोय. मित्रांनो, उद्या या स्पर्धे आणखी मोठा दिवस तुमच्या समोर, कारण ग्रामीणचे अनेक महान संघ उद्याच्या दिवसामध्ये खेळताना दिसतील. शेलारच्या विरुद्ध राहणार पहिला सामना उद्याच्या दिवसामध्ये, त्यानंतर व्ही.आर. पूर्णा विरुद्ध स्वराज्य कशेळी, तदनंतर आदर्श पडलेच्या विरुद्ध दोस्ती कांबे आणि नानकरच्या विरुद्ध गोरसे बी. सामना सुरू होतोय. पहिला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. कवचला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतात आणि एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. आणि बघा, या ठिकाणी हा सामना जो असेल तो 4 षटकांचा असणार आहे, लक्षात असू द्या. आणि चालू सामन्यातील विजेता संघ रियांश 11 चावेच्या विरुद्ध फायनल डेला 25 तारखेला सकाळी 9 वाजता खेळणार आहे, याची नोंद असू द्या. पुढचा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता उमेर डॉनचा, परंतु यावेळेला प्रॉपर टायमिंग तेथे करता आलेलं नाहीये उमेरला. मयूर सुतारनं षटकाला सुरुवात केली आणि मयूर सुतार चांगला खेळलाय. बॅटिंगच्या माध्यमातून यावेळेला लॉफ्ट केलाय. मिड ऑफला बीट करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनचा फिल्डर येतोय बॉलवर, परंतु बॉल एक टप्पा घेत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा चौकार. पॉवर प्ले सुरू आहे. उमेर डॉनला माहिती आहे आणि त्याच्या बॅटमधून आज चौकार आपल्याला बघायला मिळाला. सिकंदर स्पोर्ट महापोलीसाठी चांगली सुरुवात. मयूर सुतार पुढचा बॉल पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. समोर लॉंग ऑनच्या दिशेने खराब क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मयूर नाराज आहे. सातत्याने फिल्डिंग त्याच्या ओव्हरमध्ये खराब पाहायला मिळाली आणि ही नाराजी स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळते. 2 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती 7 धावा तुम्हाला बघायला मिळतात. पप्पू 11 नांदिटने काय खेळ साकारला होता पहिल्या सामन्यामध्ये. हो हो हो, यावेळेला मोठा फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल स्क्वेअर लेगच्या पलीकडे निघून जातोय. सीमा पार दणदणीत षटकार. पाहायला मिळाला. बरोबर विकेट टू विकेट येण्याचा प्रयत्न होता. हॅव अ लुक ॲट दॅट ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. काय फटका एक्झिक्यूट करण्यात आलाय. वा, ग्रेट ग्रेट टायमिंग. बॉलला सरळ भिरकावून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा हा टाउरिंग सिक्सर. 13 धावा धावफलकावरती लागल्यात या सिक्सरच्या सहाय्यानं. 13 विदाउट लॉस. चांगली सुरुवात सिकंदर स्पोर्ट महापोली संघाची. दुसरा दिवस देखील यशस्वीरित्या संपन्नतेच्या वाटेवरती. इथे इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटरला फॉलो करण्यात आलं. बॅटची आतली कडा आणि शेवटच्या बॉलवर आली आहे सिंगल. सिंगलच्या सहाय्यानं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावर. 14 रन्स विदाउट लॉस. या सुरुवातीची गरज होती खरं तर. पॉवर प्ले मध्ये ज्या वेळेला तुम्ही बॅटिंग करता त्यावेळेला पॉवरफुल स्टार्ट मिळणं गरजेचं असतो आणि तो पॉवरफुल स्टार्ट
या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नॉन पॉवर प्ले मध्ये आता पारंपरिक क्षेत्र रक्षण आपल्याला आता या ठिकाणी बघायला मिळेल. मोस्ट ऑफ फिल्डर्स तुम्ही ऑन साईडला बाउंड्री रायडर्स म्हणून पाहता आणि 38 सर्कलमध्ये जे फिल्डर असतात ते जास्तीत जास्त तुम्ही बघितले की विकेट किपरच्या मागे शॉर्ट फाईन लेगला सेट करण्यात येतात. परंतु आता या ठिकाणी ऋषिकेश सुतार एका वेगळ्या फील्ड प्लेसमेंटचं गोलंदाजी करतोय. अकॉर्डिंग टू दी फील्ड प्लेसमेंट गोलंदाजी करणं गरजेचे असतं आणि तो प्रयत्न आता इथून ऋषिकेश सुतारचा पाहायला मिळेल का. चला, नांदेडने पुढचा जो डाव आहे तो तुम्हाला खेळायचा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कोणत्या प्रकारचा व्यत्यय येणार नाही याची काळजी आता आपणही घ्या. जास्त वेळ घेऊ नका. ऋषिकेश सुतार सोडून दिला बॉल, खूप जास्त बाहेर होता आणि पंचांचा व्हाईट बॉलचा देखील इशारा येतोय. मिळेल एक एक्स्ट्रा धाव. अतिरिक्त धावसंख्येच्या मदतीने स्कोर 15 या आकड्यावरती आता जाऊन पोहोचलेला आहे. 15 रन्स. टॉस जिंकला सिकंदर स्फोट मापोलीनं आणि लगेचच क्षणाचाही विलंब न करता कॅप्टननं सांगितलं आम्ही बॅटिंग करू आणि चांगली सुरुवात. हो 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 हो, यावेळेला पुन्हा एकदा समोर लॉफ करण्याचा प्रयत्न होता. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून जातोय. डॉट बॉल. अशा प्रकारचे डॉट बॉल या ठिकाणी दबाव वाढवत असताना फलंदाजांवरचा तो प्रयत्न ऋषिकेश करतोय. ऋषिकेशनं मागच्या सामन्यामध्ये चांगला खेळ साकारलाय. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होता, बॉल पर्यंत जरूर पोहोचला. बॅकवर्ड ऑफ दी पॉइंटला करत हा बॉल ट्रॅव्हल झाला होता आणि तोपर्यंत वेळ होती एक धाव पूर्ण करण्याची. चांगली भागीदारी होती. अरबाज मागच्या सामन्यामध्ये चांगला खेळला, परंतु आता ह्या सामन्यामध्ये उमेर डॉन 7 चेंडूंमध्ये 14 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. हळूहळू आता इव्हिनिंग सेशन मध्ये प्रेक्षक वर्ग मोठ्या प्रमाणात तुम्ही पाहतात या क्रीडांगणावर. ओ स्क्वेअर कट, सुपर शॉट, स्क्वेअर ऑफ द विकेट, बॉल पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय क्लासिकल चौकार. शेलार गावाची सावरी माझी गंगाई माऊली, शेलार गावाची सावरी मलकी खांद्यावरी मारिली, मलकी पलीकडे येत असताना चौकार आणि या 4 धावांच्या मदतीने स्कोर पुढे सरकत असताना तुम्ही पाहतात 20 या आकड्यावर 20 रन्स विदाउट लॉस. 20 धावा धावफलकावरती लागल्यात. बॅटिंग करण्याचा जो निर्णय घेतला तो निर्णय योग्य ठरवत असताना मापोलीकर शफल झालाय. ऑन साइडला पिकअप शॉट, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, मॅग्निफिसंट हिट, सिक्सर. क्लासिकल फटकेबाजी, अरबाज चौफेर फटकेबाजी करू शकतो आणि त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळालेलं आहे. पहिला चौकार जो आला तो स्क्वेअर कट करत असताना आणि त्याच्यानंतरचा जो षटकार आला चांगला पीक करत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे बॉलला भिरकावून दिलाय. धावसंख्या धावफलकावरती 26-26. सेकंड ओव्हर, दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना ऋषिकेश आणखी एक लॉफ्टेड हिट, स्विंग केला ऑन साइडला, भिंगरी शॉट मिड विकेटच्या पलीकडे, सिक्सर. अरबाजी सुरू झालाय. उमेरनं सुरुवात केली पहिल्या ओव्हर मध्ये, आता अरबाज दुसऱ्या षटकामध्ये सुरू झालाय. त्याला थांबवावं लागेल नांदेडनेकरांना. फुल टॉस, मिस टायमिंग,
ओ हो बॅटची वरची कडा होती, बॉल मागे आला परंतु क्षेत्ररक्षक तेथे पोहोचू शकलेला नाही आणि शेवटचा बॉल अखेर डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 32 विदाउट लॉस सिकंदर स्पोर्ट महापोली. 16च्या सरासरीनं धावा जोडल्या गेलेल्या आहेत. चांगली सुरुवात त्या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाजी करत असताना. ज्या स्टार्टची खरं तर अपेक्षा होती, एक्सपेक्टेड तो स्टार्ट होता त्या टीम कडून, कारण या सलामीवीरांकडून आजवर अनेकदा बऱ्याच मॅचेस मापोलीकरांना जिंकून दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे या दोन्ही फलंदाजांकडून ही अपेक्षा तुम्हाला ठेवावीच लागेल आणि त्यांचे पाठीराखे सध्या युट्यूबच्या माध्यमातून देखील चांगल्या प्रमाणात व्ह्यूअर्स जय बजरंग पावर शेलार चषकाचा आनंद घेतात. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिला बॉल आडव्या बॅटनं प्रहार केल्या बॉलवरती स्क्वेअर लेगच्या दिशेनं फक्त मिळेल एकच धाव. चांगली भागीदारी आता दोन्ही सलामीवीरांमध्ये पाहायला मिळाले धीरज आल्या गोलंदाजी करण्यासाठी. परंतु आता इथून मापोलीकरांना हे विसरून चालणार नाही. याच नांदेडने संघानं खांडपेच्या विरुद्ध तब्बल 53 धावांचं आव्हान 3.2 षटकांमध्ये पूर्ण केलं होतं. म्हणजे फलंदाजी नांदेडने संघामध्ये स्ट्रॉंग आहे, त्याच्यामुळे इथून त्यांना टार्गेट मोठं द्यावं लागेल. अरबाज शफल झाला, स्टिअर केलाय, फक्त दिशा दाखवली आहे, नजाकत मिनिमम एफर्ट अँड मॅक्सिमम रिझल्ट. बॉल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. हलकासा नेपा ऑप्शनच्या बाहेर आला आणि त्याच्यानंतर वा स्टिअर करत असताना थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा हा चौकार तुम्ही पाहतायत. नजाकत. क्रिकेटमध्ये तुम्ही प्रत्येक वेळेला ताकदच लावून चालणार नाही, कधी कधी अशी युक्ती तुम्हाला लावावी लागेल, लढवावी लागेल. फुल केला ब्रेकर बॉल होता, शॉट ऑफ गुड लेंथ आणि त्याच्यावर आक्रमण. स्क्वेअर लेगच्या दिशेनं फक्त मिळेल एकच धाव. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना 38 रन्स. प्रचंड वेग आता फलंदाजांनी धारण केलाय बॅटिंग करत असताना. धावांचा धडाक्यात सुरुवात केली आणि त्याच्यानंतर आता समाप्त देखील धडाक्यात करायचं आहे असं दोन्ही बॅटर सांगतायत. पुन्हा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, बॉल डायव्हर्ट झालाय, नशीब ही डायव्हर्ट होत आहेत. आणखी एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय, चौकार. धावा धावफलकावरती या ठिकाणी पुन्हा जोडल्या गेल्या आणि धीरजच्या ओव्हरमध्ये देखील आता धावा येत आहेत. उमेरच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळाला. 42 धावा. स्कोर कार्डवर जागा बनवली आहे. कव्हर ड्राईव्हचा फटका, क्लासिकल कव्हर ड्राईव्ह अंडर दी आय एक्झिक्यूट करत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फर्रार. चौकार चौकार आणि चौकार. तंत्रशुद्ध खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू केलेला आहे. बघा, एखादा बॅटर ज्या वेळेला षटकारांपेक्षा जास्त चौकार मारतो ना, त्यावरून त्याचा क्लास, त्याचं तंत्र तुम्हाला नक्की कळतं. यावेळेला हवेतून खेळलाय बॉल, मिस टायमिंग आहे. लॉंग ऑनचा फिल्डर डाऊन दी बॉल, कॅच ड्रॉप. झेल त्या ठिकाणी सुटले आणि आता सर्व काही सुरळीत घडत असताना सिकंदर स्पोर्ट महापोली संघासाठी काहीच तर चांगलं झालेलं नाहीये. पप्पू 11 नांदेडने संघाकरिता कॅच ड्रॉप झाले आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळही संपन्न झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 47 विदाउट लॉस. 15 ते 16 धावा प्रत्येक ओव्हर मागे जोडण्याचा प्रयत्न केलाय, एकही गडी आतापर्यंत मिळवता आलेला नाहीये. 47 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. 47 ऑन द बोर्ड नाव. याच धावगतीने धावा बनत राहिल्या तर प्रोजेक्टेड स्कोर तुम्ही पहा, 63 धावा स्कोर कार्डवरती नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील. आणि जर का 63 धावा या वेळेला झाल्या तर मग मापोलीकरांचं बॉलिंग अटॅक, बॉलिंग युनिट फार चांगलं आहे आणि त्या बॉलिंग युनिट समोर धावांचा पाठलाग करणं नांदेडनेकरांसाठी भरपूर कठीण होणार आहे.
त्याच्यामुळे इथून आता कमबॅक करावा लागेल. कमीत कमी धावांचं षटक त्यांना टाकावं लागेल. अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर पप्पू 11 नांदेडने संघाचा गोलंदाज योगेशचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे. हळूहळू आता प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने प्रत्येकी स्टँड मधून या स्पर्धेचा आनंद घेत असताना जय बजरंग पॉवर शेलार चषकाचा आनंद घेत असताना मित्रांनो या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आहे. यशस्वीरित्या दुसऱ्या दिवसाचा खेळी तुम्हाला पाहायला मिळाला आहे आणि उद्या या स्पर्धेतील तिसरा दिवस. उद्या देखील महान संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. यावेळेला पहिला बॉल योगेशचा थोडासा खाली राहणार होता आणि ऑन साईडला टर्न केला. पुन्हा खराब क्षेत्ररक्षण परंतु एकच धाव तिथे मिळेल. अरबाजनं थांबवलं उमेरला. अरबाजचं आता म्हणणं आहे की आता स्ट्रायकिंग एंड मला हवी आहे. त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा आल्यात. 7 बॉलमध्ये 22 वर खेळतोय परंतु एका बाजूने उमेर 12 चेंडूमध्ये 25 वर तोही खेळतोय. त्यालाही विसरून चालणार नाहीये. दोघांनी चांगली भागीदारी केलेली आहे. 48 साईडाम हा गोलंदाज आहे. कट करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी उपस्थित. फक्त मिळेल एकच धाव. लसित मलिंगा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी करतो आणि सध्याच्या घडीला पाथी राणा ज्या प्रकारे साईडामनं गोलंदाजी करतोय आज तसाच योगेशचा खेळ तुम्हाला पाहायला मिळाला. ओपन चेस्ट आणि साईडाम गोलंदाजाचे बॉल आहेत ना टप्पा पडल्यानंतर तेवढेसे बाउन्स घेत नसतात. इथे दिशेवरती नियंत्रण नव्हतं. लेगस्टम्पच्या बाहेरचा बॉल आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फार कमी असे गोलंदाज पाहायला मिळाले. अंजूरचा अजित डाकी मला अजूनही आठवतोय. अशा पद्धतीने साईडामने गोलंदाजी करायचं आणि सध्या तरी योगेशचा खेळ तुम्ही त्या पद्धतीने पाहतायत. एक्साच्या मदतीने स्कोर पुढे गेले 50. हा बॉल सोडून दिल्या. पुन्हा एकदा स्वेअर चेंडू आहे. आता योगेशला दिशेवरती नियंत्रण ठेवावं लागेल. लागोपाठ 2 एक्स्ट्राच्या धावा त्यानं खर्च केलेल्या आहेत आणि स्कोर आता आपण पाहिलं 51 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेल्या. 51 रन्स. लास्ट ओव्हर अंतिम षटक मार्गस्थ असताना पुन्हा क्रॅकिंग स्ट्रोक, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, क्लासिकल फटका उमेर डॉनच्या बॅट मधून येतोय. नेत्रदीपक चौकार. पंचावन्न धावा धावफलकावर. कमी गतीने टाकलाय. लॉफ्ट करत असताना पुन्हा गॅप फाइंड केलाय. वेगानं बॉल फरार. आणखी एक चौकार. ना डीजे वाल्याला थांबून देणार ना पंचांना थांबून देणार. काय फटकेबाजी केलेली आहे. 59 धावा धावफलकावरती. योगेशच्या ओव्हरमध्ये देखील चांगल्या धावा आल्यात. 4 बॉलमध्ये 12 धावा आतापर्यंत योगेशने खर्च केल्यात. मोठ्या टोटलकडे वाटचाल सिकंदर स्पोर्ट महापोलीची. पुन्हा फुल टॉस. स्विंग केलं ऑन साइडला. आणखी एक बॉल सीमा पार. मिड विकेटच्या पलीकडे आर पार येतोय दमदार षटकार. कहा था ना नहीं रोकने देंगे डीजे मॅन को. हा बॉल दिशाहीन. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. बघता बघता उमेर 39 वर वैयक्तिक पोहोचलाय आणि संघाची धावसंख्या 66 धावा. 66 रन्स ऑन द बोर्ड नाव. शेवटचा एक चेंडू डावामधील शिल्लक आहे. कोण पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करणार. चावेच्या विरुद्ध 25 तारखेला खेळणार. त्याचं उत्तर तुम्हाला मॅच नंतर पाहायला मिळेल. पुन्हा चेंडू सोडून दिला. योगेश आता असं वाटते की योगेशला हे षटक पूर्ण करायचंच नाहीये. आतापर्यंत चौथा व्हाईट बॉल. आता असं वाटते की बॉडी लँग्वेज पाहता काही खेळाडूंचे हात कमरेवरती, काहींच्या डोक्यावरती, नांदेडनेकरांचे काहींनी हाताची घडी घातली आहे. परंतु हा खेळ क्रिकेटचा तुम्ही करू शकता. फुल टॉस आणि फुल टोल वसूल केलाय. हाही बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे पाठवत असताना येतोय सिक्सर आणि याच बरोबर 4 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 73 धावा धावफलकावरती. 74 धावांचं लक्ष्य आणि उमेर डॉनच्या बॅटमधून नाबाद 45 धावा. ग्रेट इनिंग, ग्रेट इनिंग, इनक्रेडिबल नॉक. योगेशने 26 धावा खर्च केल्या. नांदेडनेकर आता खरं तर हा सामना इथून जिंकायचा असेल तर मग इथून हवाई हल्ला करावा लागेल, एअर स्ट्राईक करावा लागेल.
मी तुर्तास थांबतोय. उद्या ठीक पुन्हा 9 वाजता आपण शेड्यूलला सुरुवात करणार आहोत, परंतु आता या पुढच्या डावामध्ये पुन्हा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल तेजस डुबे यांचा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सुमित ठाकरे सर. पुन्हा एकदा जमलेल्या सर्व प्रेक्षक राजांचं खेळाडूंचं मी समालोचक तेजस जोबी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि आपण एक धुवाधार बॅटिंग इथून मात्र आपण पाहिली. तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 73 आणि विजयाकरिता 74 धावसंख्येचं आव्हान इथून मात्र विजयाकरिता समोर ठेवलं गेलंय. भलो मोठं आव्हान आपण पाहत आहे. पुन्हा एकदा एव्ही स्पोर्टला आपण पाहत आहे, ज्यांना आपण पाहताय एव्ही स्पोर्टनं बेस्ट बॅटरकरिता आपल्याला इथे मात्र एक फळी उपलब्ध करून दिली. आणि तसे ब्रँड अँबॅसेडर आपल्याला सचिन भोईर पाहायला मिळतात. आदेश गीते, विनय गीते, दोन्ही बंधुराजांचं हे एव्ही स्पोर्ट आपण पाहत आहे. चला मॅचला करूया सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहताय मयूर आणि सुनील ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहताय. चला मॅचला आपण सुरुवात करूयात. आकाशला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता आपण पाहताय पहिल्याच बॉलवर अटॅक करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता, कारण अटॅक शिवाय दुसरा पर्याय आता मात्र नांदेडनेकरांकडे उरलेला नाही आहे. आणि तोच अटॅक करण्याचा प्रयत्न आपण पाहताय. वसीम डिंडा तिथे पोहोचला क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला इथे मात्र पाहायला मिळालं आणि एक धाव मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी कंप्लीट होताना पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आकाश परिया. ओहो, पुढचा बॉल यावेळेस थांबा दर्शवणारा चेंडू होता. थोडासा खालून डिलिव्हर होणारा हा चेंडू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकताय. ओ, मिस केलं गेलं, वळण प्राप्त केलं, क्षमस्व या चेंडूनं टप्पा पडल्यानंतर. गोलंदाज सय्यार. पुढचाही बॉल आहे. यावेळेस क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून ट्रॅव्हल केलं गेलंय चेंडूला. क्षेत्ररक्षक नव्हता त्या क्षेत्रामध्ये. पॉवर प्लेचा फायदा घेणारा फटका, चौकार. चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाज पुरेशी एकदा सज्ज होतोय. पुढचाही बॉल बॅटनं उडवला गेलाय. पॉवरफुल स्ट्रोक. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे निघून जातोय सरळ सीमारेषावर. सरळ बॅटने षटकार. 6. स्वतः एक वेगळी झेप पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. चला पत्र्यावर किंवा जे तिथे खेळाडू बसलेले आहेत भिंतीवर, त्यांनी कृपया करून लक्ष द्या.
प्रेक्षक क्षमस्व तिथे बसलेले आहेत, खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी आपण आलेत. कृपया करून तिथे बाजूला व्हा. जल्दी व्हा से हटो. चला तिथून त्वरित आपण बाजूला व्हायचंय. ही नम्रतेची विनंती आम्ही तुम्हाला इथून मात्र करतोय. चला त्या भिंतीवर तिथे जे काही आमचे प्रेक्षक राजा बसलाय, कृपया करून तिथून आपण बाजूला व्हा. ऑपरेशन सिंदूरच्या ही डिझाईनवर काही तिथे पाय टाकून बसले आहेत मित्रा. आपल्या देशाचं आणि आपल्या जवानांचं शौर्याचं प्रतीक येतं. तिथून कृपया करून बाजूला व्हा तुम्ही. षटक क्रमांक पहिले संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्या 13 या अंकावर. गोलंदाज ट्रॅकवर वसीम डिंडा इथे मध्ये सज्ज होतोय. यावेळेस वसीमचा आपण चेंडू पाहिलं. थोडासा वेग, ज्या पद्धतीनं वेगाची ओळख आहे वसीमची, त्यापेक्षाही थोडासा कमी वेग यावेळेस इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाज सय्याद. एकच धाव मिळते. एका धावेकरिता कदाचित हा फटका कन्वर्ट केला गेला असावा किंवा जेमतेम एक धाव मिळाली असावी, असं इथून मात्र म्हणायला हरकत नाहीये. एक धाव मिळते. धावसंख्या 15. गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज सज्ज होईल. पाठची गडा घेतली गेली आहे. स्वीट व्हॉइस पोहोचलाय या पंचांच्याही कानापर्यंत. विकेट संपतन फलंदाज बाद होतोय. परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. दावा खूप साऱ्या जास्ती आहेत म्हणायला गेलं तर. कदाचित विचार करण्याच्याही पलीकडे इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात या धावा. त्या जर मात्र कंप्लीट करायच्या असतील तर कुठेतरी मात्र ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये अटॅक चालू ठेवला होता त्याच पद्धतीने अटॅकिंग बॅटिंग आता मात्र मैदानाच्या आतमध्ये इथून करणं बंधनकारक असेल. गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल खूप आहे. चेंडू हवेमध्ये आपण पाहताय. असिफ आहे चेंडू खाली. फटका फसणार नाहीये. विकेटचं पतन. फलंदाज होते बाद. परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. गोलंदाज सय्यद. पुन्हा एकदा फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. पहा या एकेरी धावेने काही होणार नाहीये. तुम्ही जर का मोठ्या फटक्याला पसंती देताना जर का दिसाल तरच कुठेतरी मात्र 74 धावसंख्येपर्यंत पोहोचू शकाल. 13 चेंडूचा खेळ शेष आहे आणि विजयाकरिता 58 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासतीये. गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज वसीम. चला थोडंसं घाई करा मित्रांनो. वसीम इथून मात्र सज्ज होईल षटकातील पुढचा चेंडू घेऊन. कदाचित एन्जॉयफुल क्रिकेट खेळताना दिसतात आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय.
षटक समाप्तीचं षटक क्रमांक 2 इथून मात्र संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17-17. विजयाकरिता आवश्यकता असेल ती म्हणजे 12 चेंडू आणि विजयाकरिता 57 धावसंख्येची आवश्यकता. बाबूला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. तिसरं षटक हाताळण्याकरिता फटका कन्वर्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये ताकद थोडीशी कमी पाहायला मिळाली. चेंडू खाली क्षेत्ररक्षक होता. याही फलंदाजाला परतावा लागेल झेलबादच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला. सुरेख गीत आपण सध्या तरी इथून मात्र ऐकलं. प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवप्रताप आपण पाहिलं आणि त्या शिवप्रतापाचं गुणगान गाणारं हे गीत जरूर आपण कंटिन्यू करूयात. सुरेख गीत इथून मात्र आपल्याला ऐकायला मिळालं. संध्याकाळचं सत्र आणि हे गीत आपण इथून मात्र ऐकतोय. 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 17-17. शंकर काका आमचे इथे उपस्थित झालेत. वेलकम. आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. शंकर साऊंडचे प्रोपरायटर आहेत आणि भिवंडी नगरीमध्ये, भिवंडी तालुक्यामध्ये आणि या ठाणे जिल्ह्यामध्ये तलचित्रकरिता फेमस पर्सन म्हणून ज्यांच्याकडे आपण सातत्याने पाहत आलो ते आमचे शंकर काका. वेलकम. आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज बाबू पुन्हा एकदा तयार. ओहो यावेळेस चांगला चेंडू होता. क्षेत्ररक्षक तिथे मात्र चूक करताना पाहायला मिळतील आणि 22 स्वरूपात इथून मात्र मिळतोय चौकार 4. रुपयातला चौकार सध्या तरी आपण पाहिला. बाबू पुन्हा एकदा सजोईल पावलांचा वापर करून पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. हाही फटका फसण्याची शक्यता होती. वसीमची कदाचित तिथे मात्र पोहोचले. प्रयत्न खूप सारे चांगले होते आणि तदनंतर अनिकेत शेलारच्या बॅटमधून हा चेंडू निघाला होता. हा पावलांचा वापर करून पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न वसीमनं प्रयत्न केला गेला हा झेल कन्वर्ट करण्याचा. चेंडू हातामध्ये पडत असताना कदाचित जजमेंट थोडंसं चुकलं गेलं आणि पडल्यानंतर चेंडू थोडंसं उसळी प्राप्त करताना पाहायला मिळाला. हरिकेशलाही आपण तिथे पाहिलंय. गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज इथून मात्र बाबू सजोई षटकातील. पुढचा बॉल. आता मात्र वसीम कडून चुकी होणार नाहीये. हाही अगदी सोपा झेल देऊन परत बॅटर ऋषिकेश तंबूच्या आश्रयाला. असतील अनेक आमचे दिनू दादा अगदी सकाळच्या सत्रापासून आहेत. कल्पेशलाही आपण पाहत आहे. कल्पेश भानुशाली, विजय भोईर यांना कोण विसरेल. आपण त्यांनाही आपण पाहत आहे. सकाळच्या सत्रामध्ये असतात पण दुपारच्या सत्रानंतर डायरेक्ट संध्याकाळच्या सत्रामध्ये तेही उपस्थित होतात. नीरज असतील आमचे खूप सारे. मी सगळ्यांची नावं तुमच्यापर्यंत पोहोचवीन. गुंदलकर साहेब एक ट्रॉफी दाते त्यांनाही आपण पाहत आहे. सगळ्यांना आपण इथे मात्र पाहताय. पंकजी पवार साहेबांनाही आपण बघितलं तर सकाळच्या सत्रापासून आहेत. तेही अगदी करण वाडगडे आहेत. गुणलेखक आमचे ॲडव्होकेट तेजस आहेत. त्यांनाही आम्ही पाहतोय. नो बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत सध्या तरी दर्शवला गेलाय. फ्री हिटचा चेंडू इथून मात्र आपण पाहताय. चेंडू डायरेक्टली जसा निघालाय तसा कदाचित अरबाजच्या भेटीला निघालाय असं म्हणायला हरकत नाही. आधीचा चेंडू गोलंदाज सय्या. पुढचाही बॉल. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा आपण पाहताय आणि फ्री हिट इथून मात्र आपल्याला कंटिन्यू पाहायला मिळते.
चित्र आपण इथून मात्र पाहताय आसिफ लॉन स्क्रीनला. सगळेजण आता मात्र VIP डाईस वरून मैदानाच्या बाजूने सामन्याचा आनंद लुटताना पाहायला मिळतात. गोलंदाज सय्यद यावेळेस इथून मात्र आपण पाहताय या निर्धाव चेंडूची उद्घोषणा मैदानाच्या आतमध्ये. षटक संपले क्रमांक 3चं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24. चला आता मात्र 6 चेंडू आणि 50. आता परफेक्टली मॅच होईल. मी कालच्या दिवसामध्येही म्हटलं होतं जेठालालनी ज्या पद्धतीने दर्शवलं होतं 6 चेंडूमध्ये 50 धावा, त्या पद्धतीचे सूत्र जर का वापरलं गेलं तर कदाचित या धावा इथून मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतील. पहिल्याच बॉलवर भिरकावून दिले गेले चेंडूला, पाठवले गेले सरळ सीमारेषा पलीकडे. पाहायला मिळतो इथून मात्र दणदणीत खणखणीत षटकार 6. गोलंदाज सय्यद पुढचाही बॉल आपण पाहताय. पहा आता धाव घेण्याला ही थोडीशी नापसंती दर्शवली गेली आहे. कारण चित्र इथून मात्र स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळतं. अनिकेत शेलारच्या चेहऱ्यावरची थोडीशी नाराजगी आपण पाहताय. गोलंदाजांना साथ देणं गरजेचं होतं. 4 चेंडू विजयाकरिता 44 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये भासते. हो 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 अनिकेतच्या बॅटमधून चेंडूला उडवलं गेलंय. संतोष भोईर स्टँडला सलामी देणारा फटका. षटकार 6 धावा. अनिकेत शेलारला थांबा दर्शवणारा हा चेंडू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालाय. चला आता मात्र असं म्हणायला हरकत नाही, औपचारिकताचे शेवटचे 2 चेंडू इथून मात्र आपल्याला बाकी राहताना पाहायला मिळतात. 2 चेंडू आणि विजयाकरिता 38 धावसंख्येची आवश्यकता, जे की थोड्या काही प्रमाणामध्ये अशक्य इथून मात्र वाटताना आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज सय्यद हाही निर्धाव चेंडू आणि सामना विजयाच्या दिशेनं वाटचाल करताना इथून मात्र आपल्याला संघ पाहायला मिळतोय. तो म्हणजे अर्थातच टीम महापोली संघ. 25 तारखेला ठीक 9 वाजता चावे संघाच्या विपक्षात 2 हात करताना पाहायला मिळेल. आणि या असोसिएशन मधून कोण मात्र पोहोचेल याकरिता होण्याची लढत आपण पाहताय. व्हाईट बॉलचा इशारा पाहायला मिळाला. चेंडू आणि 37 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र वाजते. आणि सामना विजयश्री होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय टीम मापोली संघ. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळतो. उमेल डॉन प्लीज वेलकम अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच प्राइज. आपण यायचंय. अरबाज आपण जर कलेक्ट केला नसेल आधीच्या मॅचचं तर आपण सुद्धा यायचंय. आणि इथून मात्र नक्कीच तुर्तास आम्ही थांबतोय. आणि 2 दिवसांमध्ये आम्हाला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल जय बजरंग पवार शेलार चषक आणि आम्ही शेलारकर यांचं आम्ही खूप खूप मनपूर्वक आभारी आहोत. बोलताना काही चुकी झाली असेल तर आम्ही क्षमा मागतो आणि तुर्तास थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.